स्टार प्रवाहाची ढिंच्याक दिवाळी सुरू झाली आणि सगळेच कलाकार एकदम कलरफुल अंदाजात दिसताना आपल्यासमोर आहेत मोस्ट सिनियर वर्षाताई उसगावकर. वर्षाताई, एकतर तुम्ही जशा आहात तशाच अजून दिसताय आणि खरं तर अख्खं महाराष्ट्र काय मी म्हणेन, परदेशात पण कुठे कुठे तुमचे चाहते आहेत, ते अजूनही तुम्हाला पाहायला आवडतं. तर दिवाळी तुमच्यासाठी खास कशी असते? दिवाळी मला बालपणातल्या सगळ्या आठवणी येतात, कारण गेल्या काही वर्षात तशी दिवाळी मी साजरी केलेली नाही आहे. पण बालपणात मी उसगावला मला नरकासुराची जाम भीती वाटायची, कारण नरकासुराचा तिथे वध हे महत्त्वाचं आहे. म्हणजे तिथल्या दिवाळीला इथे कसं आतिषबाजी, मुंबईमध्ये आतिषबाजी, फराळ, तिथे फराळाला पण महत्त्व आहे, पण जास्त नरकासूर वधाला महत्त्व आहे. जसं दिल्लीला रावण जाळला जातो दसऱ्याला, तसंच तिथे नरकासूर जाळला जातो आणि त्याच्या पोटात असंख्य फटाके असतात. आणि मी लहान होते तेव्हा मला नरकासुराची खूप भीती वाटायची. माझी काकी मला सांगायची नरकासूर आला आणि त्याला असं पूर्ण गावातून त्याची वरात काढायचे. नरकासूरला जितका भयानक दिसणारा नरकासूर त्याचा पहिला नंबर, आणि मग त्याला अख्ख्या गावातून ते फटफटीवरनं फिरवायचे. आणि तेव्हा त्या फटफट्या आल्या, त्यांचा आवाज आला की मला इतकी भीती वाटायची की अगदी मी लपायचीच, म्हणजे मला नको वाटायचं त्याचं दर्शन घ्यायला. आणि मग पहाटे 4-5 वाजता त्याचा वध केला जायचा आणि तेव्हा मग फाट ते फटाके फुटायचे. तर ही माझ्यासाठी दिवाळी कधीच बदलणार नाही. आणि तसंच गोव्याला आम्ही वेगवेगळे पोहे करतो, जसे नारळाच्या रसातले पोहे, दुधातले पोहे, नंतर दह्यातले पोहे, नंतर आंबाडीचं रायतं. आंबाडा म्हणून असतो, एक फळ असतं, ते आंबट असतं, त्याचं एक रायतं करतो आम्ही. नंतर उसळ करतो चण्याची. तर हा फराळ असतो, तर त्याची तोड नाही, मला वाटतं त्याला तोड नाही. मला सांगा, आजचा हा जो लूक आहे, म्हणजे तुम्ही सगळ्याच पेहरावात उत्तमच दिसतात, पण आजचा हा लूक खास तुम्ही स्वतः डिझाईन केला आहे की कोणी कसं? नाही, मला त्याच्या बाबतीत ईशानीला इथे बोलवावं असं वाटेल. ईशानीने हा डिझाईन केला आहे आणि तिने अतिशय मेहनत घेऊन हा डिझाईन केलेला. मी तिला म्हटलं, तिने मला विचारलं की तुम्हाला कशा प्रकारचा लूक आवडेल. मी तिला म्हटलं पारंपरिक पद्धतीचा मला लूक दे, आणि तिने खास करून हा जो कोल्हापुरी साज आणला तो मला विशेष आवडला. आणि ही जी साडी आहे बनारसी सिल्क मला खूप आवडतं, आणि हा फुग्यांच्या हाताचा ब्लाऊज मला खूप आवडतं हे सगळं. तर जसं मी सांगितलं होतं तसं ईशानीने हे डिझाईन केलेलं आहे. आणि विशेषतः हे झुमके त्याला म्हणजे अतिशय नाजूक अशा पद्धतीचे, आणि हा जो चुडा आहे त्याच्यात हिरवी बांगडी आहे मध्ये, तर हे सगळं तिने छान डिझाईन केलं आहे. ती अतिशय एक मेहनती अशी मुलगी आहे आणि चांगली ती वर येणार असं मला वाटतं. तिचा ब्रँड तयार व्हावा अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. थँक्यू मॅम, थँक्यू. वेलकम. तर अशा पद्धतीचं हे ड्रेसिंग मला पारंपरिक खूप आवडतात दागिने, मग ते इमिटेशनमधले असो किंवा इवन सोन्याचे असोत, मी पारंपरिकच मला आवडतं. ते तोडून दुसरं करायचं माझ्या मनात कधीच येत नाही, कारण हल्ली कसं मॉडर्न अनेक डिझाईन्स आलेले आहेत, तेही मला आवडतात, पण ते कसं ते बदलत राहतात ट्रेंड्स. पण परंपरा नाही बदलू शकत, ती तशीच राहणार, तशीच आहे, वर्षानुवर्ष चाललेली आहे. आणि ते इवन गोव्याला आमचे खूप छान असतात. पाटली म्हणून असते, दुट्टी गोट म्हणून असतो, गोट असतो ना, तो दोन गोट आम्ही एकत्र घालतो. म्हणजे जे जास्त सधन असतात ते 2 गोट घालतात, जे कमी सधन असतात ते 1 गोट घालतात. गुळगुळीत असा ती बांगडी असते. मग तोडा आणि मग लक्ष्मीहार, पोहेहार, हे मला दागिने फार आवडतात. आणि दिवाळी म्हणजे नटणं, सजणं, दागिने, जास्तीत जास्त सुंदर दिसणं, हे सुद्धा दिवाळीचा हा भाग आहे. आणि कसं असतं, दिवाळी एका दिवसात संपत नाही, 4-5 दिवस तो सण राहतो, आणि जवळजवळ 15 दिवस तुळशीचं लग्न होईपर्यंत. त्यामुळे हा अतिशय आनंदाचा सण आहे. आणि त्यावेळेला सोने खरेदीला ऊत येतो, आणि खरेदीला ऊत येतो. तर मला वाटतं हे महिलांचा आवडता विषय आहे. मग फराळ वगैरे आता कुणी एवढा घरी करत नाही, कारण बाहेरसुद्धा महिला उद्योग जे आलेले आहेत ते आपल्याला घरच्यासारखा फराळ देतात. तर हे सगळं मला आवडतं. खास आपण असतं ना की आपण कितीही बिझी असलो तरी घरात दिवाळी आली की आपलं थोडंसं साफसफाई आणि ॲटलिस्ट आपलं तरी काहीतरी आपण नीट लावायला जातो वेळात वेळ काढून. तर वर्षाची असं घरामध्ये कशा पद्धतीनं दिवाळी आली की त्यांची रेलचेल आणि हालचाल सुरू होते त्या निमित्ताने? हो, त्यानिमित्ताने काय असतं, आपण सगळं घरात एक कोंबून ठेवलेलं असतं, कपाट वगैरे, हे कोंब ते कोंब ते कोंब,
ह्या कपड्यावर ते, कारण मी अजिबात तशी व्यवस्थित नाही आहे, कारण मला घाई 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 असते आणि मला उशिरा उठायला आवडतं. उशिरा उठल्यामुळे वेळ कमी असतो हातात आणि त्यामुळे हे सगळं करायला वेळ नसतो. त्यामुळे दिवाळीच्या निमित्ताने थोडं मी नोकरांना हाताशी धरून ते सगळं कपाटं वगैरे व्यवस्थित लावते, पण वेळ कमी असतो. त्यामुळे दिवाळीलाच ते पूर्ण होतं असं नाही काम, पण दिवाळीच्या निमित्ताने तो एक मुहूर्त येतो. मला दिवाळीतलं तुमचं असं आवडतं गाणं दिवाळीवर जे तुम्हाला आता इथे 2 ओळी बोलाव्याशिवाय तुम्ही उत्तम गाताही. ला 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 आली आली ला 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 ला. शब्द मला आता आठवत नाही. आली माझ्या घरी ही दिवाळी, हे अजरामर गाणं आहे आणि मला ते खूप आवडतं कारण ते प्रसन्न असं गाणं आहे. आणि मग दीपावली मनाए सुहानी दीपावली, हे सुद्धा गाणं मला आवडतं. रॅपिड फायर मी तुमच्यासोबत खेळणार आहे. 5 फटाक्यांची नावं. आई गं, त्या बाबतीत एक तर फटाके लावू नयेत आजकाल अशा मताची मी आहे, पण फटाक्यांची नावं खरंच मला माहिती. तुम्ही चुकीच्या व्यक्तीला ही नावं विचारलं ज्याच्याबद्दल मला घृणा आहे फटाक्यांबद्दल. काय त्याला मला चंद्रज्योती आवडतात, मला त्या फुलवाती म्हणतो आम्ही त्याला गोव्याला, फुलज्योती त्या मला खूप आवडतात. नारिंग म्हणून आम्ही असतो ते मला आवडतं. ते असं फवाऱ्यासारखं असं कारंजासारखं वर जातं आणि मग ते हळूहळू खाली येतं आणि तशी आतिषबाजी मला आवडते. कारण गोव्याला ना अशी आतिषबाजी केली जाते पब्लिकली, म्हणजे इवन फीस्ट जे असतं चर्चचं त्यालासुद्धा आणि दिवाळीलासुद्धा ज्याच्यात आवाज नाही काही नाही आणि मग ते बाण असतात ना ते असे वर जातात ते आकाशात आणि मग ते फुटतात, ते एक आवडतात मला. चकली, चिरोटी, शंकरपाळी, चुरमा म्हणून असतो गोव्याला, नंतर बेसनचा लाडू, बुंदीचा लाडू, झाली मला वाटतं. करंजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आपण वेगवेगळ्या प्रकारच्या करंजा बनवतो. मला माहीत नाही. चण्याच्या डाळीचं पीठ असतं का ते, काय असतं ते, भाजणीचं पीठ, पण ते कसलं मैदा असतो. अच्छा अच्छा, माझ्या ज्ञानात भर पडते. हां, आणि तीळ असतात का त्याच्यात, हां तेवढं मला माहिती आहे, पण नाही त्या बाबतीत माझं अज्ञान आहे. यावर्षी दिवाळी किती तारखेला येते? यावर्षी दिवाळी 11ला येते का? आई ग, कधी येणार ती? कुणीतरी मला दिवाळी पहाटला बोलावलं आहे गायला, त्यामुळे ते 11ला बोलवलेलं आहे एवढं मला माहिती आहे. त्यामुळे मला असं वाटलं की दिवाळी 11ला, म्हणजे मला 9ला तर आहे का दिवाळी, 12ला आहे का, 12 तारखेला. तर मी दिवाळी पहाटला दिवाळी घेऊनच येणार आहे ह्या स्टेजवर. ओके, दिवाळीचा कोणता पदार्थ खायला आवडतो असा फराळाचा आणि तो का आवडतो खायला भरपूर? मला एक आम्ही चिरोटी म्हणून करतो, ती मला खायला अत्यंत आवडते. कारण त्याला असं ना ह्याचं फवारणी असते साखरेच्या पिठाची, पिठी साखरची, ती मला अत्यंत आवडते. आणि माझी काकी इतकी छान करायची आणि मी त्या खूप खायची, एका दिवशी 10 वगैरे. आणि ते लहानपणात चालायचं, पण आता नाही खाऊ शकत मी ते एवढं कारण ते चांगलं नाही, कारण गोड साखर चांगलीच नाही शरीरासाठी. पण मला तो अत्यंत बघायलासुद्धा आवडतो, दुसऱ्यांना खाताना बघायला मला आवडतं. शंकरपाळी मला आवडते, प्रचंड आवडते. त्यामुळे हे 2 पदार्थ मला खूप आवडतात. चकली एवढी नाही आवडत मला, शेव ठीक आहे, पण चिरोटी ज्याला आम्ही फेणोरी म्हणतो गोव्याला, फेणोऱ्या, ती मला खूप आवडते. दिवाळीच्या शुभेच्छा आमच्यासाठी. लोकमत फिल्मीच्या सर्व रसिकांना माझ्याकडून म्हणजेच वर्षा उसगावकरकडनं दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा.